मरणार होतो म्हणून माझी दारू मला सोडावी लागली किंवा थांबवावी लागली. मला लिव्हर सिरोसिस झाला होता, इनिशियल स्टेजला होता. डॉक्टरनी मिसेसला सांगून ठेवलं होतं की हा 6-7 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. नशेमुळं माझ्या मेंदूवर एवढा वाईट परिणाम होतो की मी कुणाचेही आवाज काढायचा प्रयत्न करतो, मी काहीतरी नाचायचाच प्रयत्न करतो. का तेवढे सगळे थेरं केले होते मी दारू पिण्यात ना, ज्यात पूर्णतः मी चुकीचं आहे की मी व्यसन करतोय. आणि ती कळायची जेव्हा बाब आली तोपर्यंत मी संपलेलो होतो. पैसे येत गेले ना तसं व्यसन वाढत गेलं. व्यसनासोबत अहंकार वाढत गेला. तो जे काही करायचा, उदाहरणार्थ तो सिगरेट प्यायचा कोपऱ्यात उभारून कट्ट्यावर संध्याकाळी एक साईडला, त्याचे 2 मित्र, मग ते बघून मला अट्रॅक्शन वाटायचं. हे करायसारखी गोष्ट आहे. माझी मुलगी लहानपणी घाबरायची मी घरी आल्यावर, जे की पण तिने बघितलेलं आहे माझं पिणं ना, पण तिचंही खूप वाईट अपेक्षाभंग. म्हणजे आज ती जिवंत फक्त मी निर्व्यसनी आहे म्हणून ती जिवंत राहते असं तिने बोलून दाखवलेलं आहे. मला पायाला इंजुरी झाली त्यामुळे माझं 6वा अटेम्प्ट राहिला अर्ध्यातच, पण त्यात मी डबल जिंकलो की माझ्या 21 वर्षाच्या मुलांनी फुल आयर्नमॅन कम्प्लीट केलं. दारू उडेपणा, व्यसनाधीनता हा एक आजार आहे. WHO ने डिक्लेअर केलेला क्लिअर कट. पहिला एड्स, दुसरा कॅन्सर आणि तिसरा अल्कोहोलिझम. मोठी घरफोडी असो, बलात्कारासारखी घाणेरडे आणि वाईट गुन्हे असू द्या, ह्याला तुम्ही थोडंसं दुसऱ्या अँगलने बघितलं की त्याच्या आधी प्रचंड दारूचं सेवन असतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, कसं आहे, परिवर्तनाची सुरुवात ही आधी स्वतःपासून करायची असते आणि मला असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये याचं जिवंत उदाहरण माझ्यासमोर बसलेलं आहे. ज्यांनी अनेकदा आयर्नमॅन होण्याचा बहुमान स्वीकारला आहे असे नितीन घोरपडे सर आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती व्यसनाधीनतेवरती त्यांनी मात केली आणि आज संपूर्ण जगाला, अनेकांना व्यसनमुक्तीकडे कसं जाता येईल, व्यायामाचा आणि फिटनेसचा मंत्र कसा सांगता येईल, हे त्यांच्या वेगवेगळ्या मी म्हणेन फिटनेस मंत्रांवरनं आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्याचबाबत आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे नितीन सर, लोकमत सखीमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. जसं मी सुरुवातीला सर म्हटलं की आपण थेट विषयाकडे वळणार आहोत. म्हणजे आजचा विषयच मुळात आपला आहे की आजची पिढी, व्यसनाधीनता आणि त्यातून कसं बाहेर येता येईल, ज्याचं तुम्ही उदाहरण आहात. तुमच्या आयुष्यातला सुद्धा तो एक टप्पा होता जेव्हा व्यसनाधीनतेकडे तुम्ही झुकला होतात. अनेक अशा प्रकारचे चॅलेंजेस त्या काळात तुम्हाला आले होते. कसा तो संघर्ष होता, काय नेमका तो अनुभव होता? तो प्रवाह होता. जेव्हा असं काही डिजिटल समोर बोलताना जरी ती स्टोरी असेल ती आठवली तरी भीती वाटते. झालं काय की जे काय अपब्रिंगिंग हा शब्द आहे की जे बालपण गेलं, थोडं संघर्षमयच गेलं, लाईक सिरियल मूवी म्हणू आपण. आणि ह्या सगळ्याचा परिणाम कारणीभूत कुठेतरी माझी विचारसरणी पण असेल, कारण कोणी येऊन मला ते जबरदस्ती केलेली नाही कोणत्याही वाईट गोष्टींची, पण मला ते आवडत गेली आणि त्यात मी वाहून गेलो पहिल्या काही वर्षातच. म्हणजे 14-15 वर्षानंतर ह्या ज्या काही गोष्टींची सुरुवात झाली, घरची परिस्थिती खूपच बिकट होती. सिंगल मॉम आमची आई, आणि तिने कोणाच्याच सहारा न घेता स्वतःच्या बलबुत्यावर आम्हाला 4 भावंडांना लहानाचं मोठं केलं. त्यात जे पॅरेंटिंग आजकाल असतं ना, तो काही प्रश्नच येत नाही. तिच्या ती मुकली त्या गोष्टीला, आम्ही मुकलो त्या गोष्टीला, आणि तिच्या त्या काबड कष्टातनं ती फक्त आम्हाला जगू नये ह्यातच ती बिझी होती. आम्ही तिच्याकडे बघून त्रस्त होतो, माझा मोठा भाऊ पण आणि मी पण, की यातनं तिला कधी बाहेर काढू. गायडन्स आजकाल म्हणू शकतो, पण तेव्हा असं मी म्हणेल की भरकटलो. आणि त्या भरकटण्याचं प्रमाण एवढं मोठं झालं की एक जो टाईम आलता ना की जेव्हा कळत होतं की मी चुकतोय, आणि तेव्हा मला कारण ती गोष्टच एवढी शर्मनाक होती की मी कशी मदत मागू. कारण एक जनरल एवढं कळत होतं की पैशाचं नुकसान झालं तर मी मदत मागू शकतो, उधार दे. व्यवसायात नुकसान झालं तर मी एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे जाऊन माझी ही वस्तू गिरवी ठेवू तुझ्याकडे व्यवसाय, पण मला मदत कर. पण ज्यात पूर्णतः मी चुकीचं आहे की मी व्यसन करतोय. आणि ती कळायची जेव्हा बाब आली तोपर्यंत मी संपलेलो होतो. आणि ती कळायची बाब येण्यासाठी खूप मोठा पिरियड गेला. आणि त्या पिरियडमध्ये आर्थिक हालचाली पण खूप झाल्या, की व्यसन सुरू झालं तेव्हा मी काही खास आर्थिक सक्षम नव्हतो, पण सुदैवाने, लक म्हणू जे काय असेल, लक, नशिबाने माझ्याकडे पैसे येत गेले ना तसं व्यसन वाढत गेलं. व्यसनासोबत अहंकार वाढत गेला आणि व्यसनाकडे बघायचा दृष्टिकोन, आज जेवढं मी व्यसन म्हणतोय तसं काय, ती छान गोष्ट वाटत होती की हा ही चांगली गोष्ट आहे, व्यवसायासोबत मेंटेन राहणारी, सोशल जो काही मेंटेन करत, आणि त्याबद्दल वाईट काहीच वाटलं नाही. पण जेव्हा हानी पोहोचणं सुरू झालं ना
आणि हानी हा शब्द खूपच गोंडच आहे. मोठे मोठे कांड होणं जेव्हा सुरू झालं ना तेव्हा कळायला लागलं की हे आपलं चूक आपल्या समोर येते. फायनली रिअलाईज होण्यासाठी एक रॉक बॉटम जो गाठावा लागतो. अवघड बोलायला परत मी इतकं म्हणेल की स्क्रीन समोर बोलायला हे शब्द खूप सोपे आहे. मी सुदैवाने जगलो. मी बरेचसे असे मित्रमंडळी आणि सभोवताली बघतोय. देवकृपेने 14 वर्षापासून या सेवेत मला ईश्वराने ठेवलं आहे. कारण माझाच पुनर्जन्म त्यांनी केलेला आहे या निसर्ग देवतेने. सो जे बघतोय ना की कळते आणि वळत नाही तो पण डेथ होतीये. दुसरं काहीच नाही. ते व्यवसाय संपणे, पैसे संपणे, घरदार विस्कळीत होणे, सगळ्या गोष्टी सुद्धा एकदा रिकव्हरेबल आहे. पण जीव गेल्यानंतर काहीच रिकव्हरेबल नाही. तर मला त्यातनं वाचवलं ईश्वराने आणि आज आहे तुमच्या समोर. त्याचं पुढचं छानपैकी पुढच्या गप्पांमध्ये मी तुम्हाला विश्लेषण करून अनुभव सगळे सांगेन. खरंय खरंय. आणि तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलून गेलात की ही जी तुम्हाला सवय लागली होती आणि तो एक तुमच्या लाईफस्टाईलचा भाग झाल्यासारखं झालं होतं. आणि आजची जी परिस्थिती आहे सर, आजची तरुण पिढी, युवा पिढी सुद्धा एक लाईफस्टाईल म्हणून त्याच्याकडे बघायला लागली. किंवा एक जर मला एखादं व्यसन असेल तर एक स्टेटस सिम्बल, म्हणजे आनंद आहे तर मला ते करायचं आहे, दुःख आहे तर ते मला करायचं आहे, मला नैराश्य आलं तर ते मला करायचं आहे, असा तो एक लाईफस्टाईलचा आता भाग झालाय. सर कसं बघता तुम्ही याकडे आणि तुमचा अनुभव पण तुम्ही यामध्ये कसा सांगा? 100% मी तुम्हाला सांगू ना, मी जसं आधी सुरू केलं, ही गोष्ट समाज मान्य आहे, ही करायला पाहिजे, हे सगळे समजदारीतल्या गोष्टी आहे. बरोबर. पण जो एक एज ग्रुप आहे ना, जेव्हा मी सुद्धा 9वीत होतो वगैरे, तर सभोवताली जे बघायचं तो कॉमन गोष्ट होती की जो एक छान फोकस मधला दादा आहे, भाऊ दादा आजचा नाही, नंबर प्लेटवाला, म्हणजे माझ्यापेक्षा मोठे, तर मी वस्तीत लहानाचा मोठा झालेलो ना, तर तिथं असा मान सन्मान असायचा की ए जा रे ते दुकानात ना, तर त्याला त्याच्या घरात नाहीने सांगितलेलं असायचं, तो 20 वर्षाचा, त्यांनी मला सांगायचं मी 15 वर्षाचा, मी पळत जाऊन काम करायचं. तर मग तो जे काही करायचा, उदाहरणार्थ तो सिगरेट प्यायचा कोपऱ्यात उभा राहून कट्ट्यावर संध्याकाळी एक साईडला, त्याचे 2 मित्र, मग ते बघून मला अट्रॅक्शन वाटायचं. हे करायसारखी गोष्ट आहे, पण एवढं नक्की आहे की ह्याला नाही मारत आपल्याला मारतील, कारण तोही बघितलेला भाग असायचा. पण हे केल्याने मोठं काहीतरी असू. मग कॉपी पेस्टचा जो भाग होता ना, हा हळूहळू होत गेला. समोरच्याला बघून त्याची चूक नव्हती, कोणत्याही दुसऱ्याची इच्छा नव्हती की मला ते व्यसन लागावं, मग ते दारू असो, सिगरेट असो, गुटखा असो, पण मला ते करायला आवडायला लागलं. आणि ते कधी व्यसन बनलं हे कळलंच नाही. कॉपी पेस्ट आणि काहीच नाही, कोणतरी करतंय माझ्यापेक्षा मोठा. आणि मी बघितलं ना की मी त्या वयात जाऊन जर विचार करतोय तर कोट बुटवाला माणूस, साधी गोष्ट की मी फाटका आणि मी कोट बुटवाल्याला माणसाला जे करताना बघायचो ना, हे मला करायचं आहे. कुतूहल एक वेगळं निर्माण. टीव्ही, पिक्चर, सिरियल बघा. म्हणजे आता मला कळतंय की स्पॉन्सर्ड ऍड काय असतात. आता 50शीत कळतंय की स्पॉन्सर्ड ऍड असतात, ते अमुक प्रोडक्ट मला विकायचं आहे, त्या प्रोडक्टसाठी अमुक मॉडेल काहीतरी सांगतोय. मला आज पण शराबीतले सगळे गाणे पाठ आहे. म्हणजे हे जे दिग्गज आहेत, ज्यांना कुठं कुठं देव पण मानले गेलेले कलाकारांना नाव न घेता, म्हणजे त्या काळातला शराबी काय प्रमोट झालाय की आनंदात पण अमिताभ भगवंत दारू पितायत, ते गम्मदी दारू पितायत, आणि त्यांचे गाणे आणि त्यांचे ते यारी दोस्ती आणि परत दारूच, सगळं दारू. मग त्यांनी अजून एवढं अट्रॅक्शन वाढलं ना, जे आज पण चालू आहे. जेव्हा की आपण ट्रेंडिंग रील्स आणि हे ते बघतो की ऍड करणार वैयक्तिक ते काही करत नाहीये, किंवा करत असतील तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे, तेवढी मोठी उंच उडी माझी नाहीये बोलायची. पण प्रत्येक व्यक्ती जो स्क्रीनवर जे काही करतोय, घर सुद्धा एक स्क्रीन आहे, घरात जो करतोय, आणि समाज एक स्क्रीनच आहे, आणि तिथं चालू आहे कॅमेरा, मला कोणतरी माझ्यापेक्षा धाकटा बघतोय, हे ज्ञात जोपर्यंत होणार नाही ना, तो पण हे कॉपी पेस्ट चालत राहणार आहे. खरंय खरंय. आणि हा आजच्या पिढीसाठी सुद्धा खूप मोलाचा संदेश. सगळ्याच पिढ्या एकानंतर एक पिढी येतच राहणार आहे. मी जे करतोय ते कॉपी पेस्ट होणार आहे. मग ते काय द्यायचं ते माझ्या हातात आहे. बाबाला बघितल्यानंतर मुलाला वाटणारच आहे की बाबा करतोय तर मी का नाही करावं. ते तर अथॉराइज आहे. खरंय, अथॉराइज आहे. मुलं उंच आवाजात बोलतात, विषय नाही मी दुसरीकडे नेते, मुलं उंच आवाजात बोलतायत, असभ्य बोलतायत, सहजरित्या शिव्या देत आहेत. हा फोनवरचा माझा कन्व्हर्सेशन आहे गॅलरीतला, जो की मी ऑफिसमधून घरी आल्यावर खूप सभ्य असतो, तो मी गॅलरीत जाऊन एक हातात सिगरेट दुसऱ्या हातात मोबाईल, आणि मी कोणत्या तरी कर्मचाऱ्याला माझ्या शिव्या देत असतो. ते आतून मुलगा ऐकतो आणि तो खाली मित्रांमध्ये, आणि तो काही वर्षात घरात तेच वागतो. बरोबर आहे, बरोबर आहे.
त्यामुळे कसा आदर्श ठेवावा हे व्यक्तिपरत्वे प्रत्येकाने विचार आदर्श जरी मला वाटतं, आदर्श हा शब्द जरी खूप मोठा वाटत असेल, काय होतं जनरली आता झाले थोडे केस पांढरे झाले, मी बोलणं सुरू केलं तर काळे केसवाले जेव्हा ऐकतात ना तेव्हा ते बोलबच्चन करतोय की भाषण देतोय, ह्याने तर सगळं जगून घेतले. लफडा असा आहे की ते लय लवकर माझ्याकडे येणार आहे. ते माझ्या वयात यायला आता काही खूप टाइम आहे. 20व्या 22व्या 25व्या वर्षी लग्न करतील, 27व्या 28व्या वर्षी त्यांच्या वयाच्या तिशीत त्यांना समजणारं अपत्य त्यांच्या घरी असणार आहे. बरोबर. आणि हे त्या रोलमध्ये जेव्हा येतील ना तेव्हा प्रॉब्लेम सुरू होईल. सुदैवानी काही लोक आहेत माझ्या आसपास, माझ्या सकट, की अजून आमच्या घरी ते सुरू नाहीये. आणि मी रोज प्रयत्न करतो, कारण सिंगल डेच प्रॅक्टिस करायची. मी माझ्या मुलाला किंवा मुलीला आज शिकवलं आणि ती जिंदगीभर तेच पाळणारे असं होणार नाही. मला माझं वागणूक रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी, भले नाटकी पद्धतीत का नसो, मला पण खूप खोड्या आहेत, पण मला आता नाही शोभत आहे ना तर मला ते नाही वागायचे आणि करावं लागणार. मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी कसा नीट वागतो, खटाखट शर्ट बीट, मी पेन नीट करतो, मी नीट बोलतो, बॉसच्या समोर चेस्ट आउट क्लिअर उभा, मी खांदे पाडून नाही उभं राहत. हे मी का करतो, पगार मिळतो म्हणून, आणि मला दाखवायचं असतं की मी चांगला हे बरं का तुमचा एम्प्लॉई, म्हणजे काहीतरी अप्रेझलचं बघ. तर माझं अप्रेझल रोज आहे घरात. मला माझ्या मुलांसमोर, माझ्या मिसेस सोबत, आईसोबत ठीक आहे ना, काही मतभेद असतील पण नीटच वागायचं. जर लेकरं समोर ठीक आहे, त्याचा अर्थ उलट वाईट वागा असं नाही, पण एक काळ असं येईल ना की माझं हा नाटकी नीट वागणं कधी नैसर्गिक होऊन जाईल कळणार नाही. खरी गोष्ट आहे. आणि आता तुम्ही परिवाराचा उल्लेख केला. प्रत्येक घरामध्ये आज आपण बघतो, ज्या घरामध्ये जास्त व्यसनाधीनता आहे अशा घरामध्ये त्या व्यक्तीबरोबर त्याच्या आसपासचा जो परिसर आहे, इस्पेशली त्याची बायको असेल किंवा सगळे सफर करत असतात सर. तसं तुमच्याही आयुष्यामध्ये घडलं असणार आणि तो पण प्रसंग मला ऐकायचा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या परिवाराने पण कसं गोष्टींकडे डील केलं? शिकारी लांडग्याला रेडीमेड शेळी गाय वासरू बांधून दिल्यासारखं माझं घर होतं. खूप जास्त स्टोरी टेलिंग करायच्या ऐवजी मिसेसचा जो तिचा माहेरचा भाग आहे तिथं काही संबंध नाही व्यसनाचा. बरोबर. माझ्या आईचं बॅकग्राऊंड सुद्धा काही ठिकाणी जरी असेल तर माझ्याही कष्टकरी पूर्ण आयुष्यभर तिने कष्टच केलं. तिच्या बहिणींना मोठं करण्यात, तिचा परिवार म्हणजे तीच होती पुरुषासारखं पहिल्यापासून आम्हाला लहानाचं मोठं करण्यात. तर तिलाही अपेक्षा चांगल्याची होती माझ्याकडून, पण तिचंही खूप वाईट अपेक्षा भंग. म्हणजे आज ती जिवंत फक्त मी निर्व्यसनी आहे म्हणून ती जिवंत राहते असं तिने बोलून दाखवलेलं आहे की तू निर्व्यसनी आहे ना, हेच माझं दीर्घायुष्याचं कारण आहे असं समज. नाही तर काही जगायची आस नव्हती, कारण तिने एक पिरियड जो बघितला की ठीक आहे पैसा कमवतोय पोरग, तो आनंदाचा भाग होता, पण त्यासोबत हे जे काळोख चालू होता ना तो तिच्या मृत्यूच्या जवळ जाण्यासारखा भाग होता. माझी आजी तर खूप, माझी आईची आई, मी मुद्दामून, कारण वडिलांकडून मला कोण नाही आहे. वडीलच माझ्या लाईफमध्ये नव्हते, ते खास टाईम नव्हते, म्हणतात ना पाहुणे कलाकार म्हणून होते काही, पण आईच. तर माझ्या नानी जी आहे, माझी आई आजी, तिने खूप छान छान गोष्टी शिकवल्या मला, खूप छान. मारून बोलून माझा सहवास आजीसोबत खूप झाला, कारण आई कामाला असायची आणि आजीच सांभाळायची आमचं पूर्ण घर ना. तिच्या प्रत्येक बोलण्यातनं असायचं की वाम मार्गाला जाऊ नका. ते शब्द तुम्हाला जड वाटायचे, पण जो तिने हा जो भाग बघितला तिच्या तोंडून मला ह्या व्यसनावाला जो व्यसनाधीनतेवाला भाग आहे ना आज आठवतोय की ती काय करू नये, खोटं का बोलतो माणूस, पिला की खोटंच बोलतो असं तिचं म्हणणं असायचं. म्हणजे त्या काळातले शब्द आज आठवतात आणि आज ते मी केलं पाहिजे, कारण मी त्या भूमिकेतनं चालले. ठीक आहे, आज आजी आजोबा तर लवकरच, पण त्याच्या आधी मी एक नागरिक आहे, मी घरातला कर्ता व्यक्ती आहे. मी माझ्या आजूबाजूची जी शिकार केली, माझी मुलगी लहानपणी घाबरायची मी घरी आल्यावर, जे की पण तिने बघितलेलं आहे माझं पिणं ना. मी खूप मोठं टर्रा मारतो की मी कधी पोरीवर हात नाही उचलला, मी कधी बायकोला मारलं नाही. हा त्या सगळ्या जरी गप्पा असतील ना, मला, मी लेकराला नसेल मारलं, पण माझं तो रौद्र रूप हिच्याशी बोलतानाच, मिसेस सोबत भांडतानाच, आणि ती ऐकताना ती कोणता आनंद, ती घाबरायचीच. ती आज पण नाही बोलणार मला दुखवायचं नाही म्हणून, पण ते जो दुःख पोहोचवलंय ना, ते दुःख तुम्ही कोणत्या मारताल ना त्याच्यापेक्षा वाईट दुःख आहे ते कोरले गेलेले. ते तिचं बालपणातले काही दिवस का नसो, काही तास का नसो, ते मी पाप केलेले. मी जिच्यासोबत लग्न केलं तिचं आयुष्य खराब केलं, तिचं तो तारुण्य खराब केलं. तारुण्याची व्याख्या जेणे त्याने आपापली घ्यावी, मी घेतलेली की माझा जो एक सुखी सहवास तिला हवा होता तो मी वासाड, म्हणजे काय घरी आल्यानंतर तो भक्क वास आणि ते काय माझं वागणं, तो तिचे तारुण्यातले 10-15 वर्ष, जवळपास 12 वर्ष मी घेतलेले. त्याचा मी गुन्हेगार आहे. मी ग्रॅटिट्यूड ठेवतो पण मी ते परत नाही करू शकत, त्याची खंत राहील मला या जन्मी.
मी परत पण एक गोष्ट नक्की, मी ज्या फेलोशिपला बिलॉंग करतो की मला आज चांगलं वागायचं आहे. आजचं जो काही वागणूक आहे माझी, त्यातनं तिला मला दुःखी नाही करायचं आहे. ही थोडी बहुत परतावा असू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त माझी लायकी पण नाही आहे, मी मागं नाही जाऊ शकत. पण ज्यांच्या घरात हे चालू आहे ना, त्यांनी ही गोष्ट थोडीशी घेतली पाहिजे की नाही यार, मी मग निघून जावा. म्हणजे हा ठीक आहे, हा चांगला सल्ला नाही आहे, पण मला हक्क नाही आहे माझ्या आजूबाजूला एवढं सगळ्यांना त्रस्त करण्याचा. मी करून दिलं होतं त्रस्त. माझ्या घरातलं वातावरण हा पिक्चरी, मी बऱ्याचदा बोललेलो ना, पिक्चरसारखं वाटतं की ताटात कमी आणि भिंतीवर जास्त अन्न असायचं. घरातली कोणतंही काचेचं भांडं सुरक्षित नव्हतं, फुटलेलं असायचं. घरात भांडणाचा आवाज हा आमच्या गल्लीतल्या लोकांसाठी, मी आज एक चाळ टाईप छान गोंडस ठिकाणी राहतो, जिथं कुणाच्याही घरात दुखणं भागणं असेल आणि चांगली भाजी बनली तर एकमेकाच्या घरात सर्क्युलेट होती, अशाच ठिकाणी मी राहतो, गोड ठिकाणी. तर तिथं तो गोंगाट असायचा. सोसायटीतल्या प्रत्येक राहणाऱ्याला माझा त्रास होता, डायरेक्टली इनडायरेक्टली, आणि सगळ्यांनी सांभाळलं मला. म्हणजे माझं घर तर घर, माझ्या अख्ख्या सोसायटीतल्या प्रत्येक मेंबरनी मला घरापर्यंत सोडणं. मी त्यांना त्रस्त ठीक आहे, आता आज मी म्हणतो तेही म्हणतात मला दुःख नाही पोहोचावं म्हणून, की तुम्ही आम्हाला काही त्रास नाही दिला. एवढंच असायचं की गाडी जोरात हिऊ त्यों शिवीगाळ नाही केली कधी, असं ते म्हणतात. मला माहिती आहे मी काय होतो कार्टून. तर पण त्यांनी सांभाळून घेतलं आणि आज त्यांनाही आनंद होतो मी नीट असल्यामुळं. ह्यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन खास नाही आहे. मी मरणार होतो म्हणून माझी दारू मला सोडावी लागली किंवा थांबवावी लागली, नाही तर मी मेलोच असतो. बट त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्यांनी हे सगळं चालू असताना, माझ्या कुटुंबाचं प्रामुख्याने, की हे सगळं माझं फालतूगिरी चालू असताना त्यांनी मला सहलं आज प्रॉपर. मग त्याच्यामुळे मागचे 15 वर्ष मी सुख्याचे सोन्याचे बघतोय. माझी मित्रमंडळींचा, माझ्या कामाच्या ठिकाणी सगळ्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. समाजाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्यांनी मला स्वीकारलं आहे मागच्या 15 वर्षात. सिटीजन अगेन, वाळीत टाकायचं जर काही नियम असता ना, तर सगळ्यात पहिले मला टाकलं असतं. खरंय खरंय. तुमच्या आयुष्यातला तो एक पुढचा टप्पा आला, जो मी म्हणेन टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्याचा. तुम्ही फिटनेसकडे वळलात आणि त्यानंतर आता आयर्न मॅन सारखा बहुमान तुम्हाला मिळाला आहे सर. हा जो सगळा तुमचा टप्पा होता, यामध्ये बऱ्याच लोकांना कुतूहल असतं, आयर्न मॅन स्पर्धा किंवा अगदी अल्ट्रा मॅरेथॉन रनर आहात तुम्ही, हे सगळं जे काही स्पर्धात्मक वातावरण आहे, म्हणजे फिजिकल फिटनेसच्या बाबतीत काय आहे, कशी असते ती स्पर्धा, नेमकी काय तयारी करायला लागते सर? आता दोन भिन्न गोष्टी, म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा मजा येते की नेमकं चाललंय काय, की आत्ताच कुठेतरी पडलं, म्हणजे त्यांचं इमॅजिनेशन आणि क्लिअर ना, आपली स्टोरी आता गेली, मी कुठेतरी पडलोय. 42 किलोचा झालतो, लिव्हर सिरोसिस. ही गोष्ट आज जर 25 आहे तर ही 2011ची गोष्ट करतो मी, किंवा 2010ची, एक 16 वर्ष पूर्वीची. मला लिव्हर सिरोसिस झाला होता, इनिशियल स्टेजला होता. पण ज्या प्रकारे माझं मद्यपान सुरू होतं, माझं व्यसन सुरू होतं, डॉक्टरनी मिसेसला सांगून ठेवलं होतं की हा 6-7 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. बापरे. म्हणजे एकदम काही अन्न न मिळालेलं कित्येक वर्षापासून असं माझं ते स्ट्रक्चर. आणि मला सिम्पटम्स तुम्हाला काय जाणवत होते? नाही, माझ्या अतिमद्यपानामुळे चालतं, त्याचं दुसरं रिझन काहीच नव्हतं. आणि सिम्पटम काय, मला चालता फिरताच येत नव्हतं. शुद्ध आली की मला दारू लागायची. म्हणजे माझं औषधच दारू. आणि असं काय ते मल्टिपल टाइम झाल्यामुळं एक दिवस असा आला की मी बेशुद्ध पडलो आणि थेट त्यानंतरचा बराच काळ मी इस्पितळात होतो. त्यात वेड्याचे झटके ज्याला म्हणतात, किंवा भूतबाधासारखे शब्द जे तुम्ही ऐकताय, म्हणजे अस्तित्वात नाही आहे, पण अस्तित्व हे आहे की मी नशेमुळं माझ्या मेंदूवर एवढा वाईट परिणाम होतो की मी कुणाचेही आवाज काढायचा प्रयत्न करतो, मी काहीतरी नाचायचाच प्रयत्न करतो. का तेवढे सगळे थेरं केले होते मी दारू पिण्यात ना, ते सगळे कॅसेट काहीतरी मिक्स झाले, ते व्हिडिओ मिक्सिंग झालं, ऑडिओ मिक्सिंग झालं, एव्हीचं सगळं मिक्सर झालं, आणि तो वेडेपणा बाहेर येत होता. ते 10-15 दिवस मला बांधून ठेवायचा प्रयत्न करायचे दवाखान्यात. माझ्याबद्दलचा सगळा विषय संपून टाकलेला होता. पण खंबीर होती माझी बायको, माझा परिवार, माझे मित्रमंडळ ते होते त्या टाइमी सोबत. आईचाही भाग होता त्यात. आणि सगळ्यांनी जे काही देवाकडे प्रार्थना केली, आणि त्या सगळ्या मेडिको पर्सनची पण ऋणी आहे मी, की त्यातनं बाहेर येण्यात मला साथ मिळाली. पुढच्या काही 6-8 महिन्यात थोडासा पायावर उभं राहणं सुरू झालो. काही फेलोशिप आहेत ज्या निस्वार्थी काम करतात समाजात, तशा काही चांगल्या संस्थांची मला साथ मिळाली, आणि व्यसनापासून एक दिवसाच्या हिशोबाने दूर राहायचा प्रयत्न सुरू झाला. या सगळ्या प्रोसेसमध्ये थोडंसं शरीर आरोग्य नीटनेटकं आलं, आणि पुढच्या 3 वर्षात नो व्यसन, कोणतंही व्यसन नाही, काही नाही, एक दिवसाच्या हिशोबाने
3-4 वर्ष जेव्हा गेले तो 2014चा पिरियड असा होता 4 वर्षानंतर की मी 87 किलोचा झालतो. दारू नाही, गुटखा नाही, सिगरेट नाही, कोणतंच व्यसन नाही. पण मी प्रॉपर शेठ म्हणून परत जगणं सुरू झालं. ढेरी मोठी हिंडणं फिरणं, स्वभावात काहीच बदल नव्हता झाला. म्हणजे 14चा भाग असा आहे, 13-14चा मी 2-3 त्यात गोष्टी छान. व्यसन कशाला म्हणतात ना तुम्ही बघा, माझ्या 3 वर्षापेक्षा जास्त झालेलं दारू नाही, कोणताच येडेचाळे नाही, काहीच नाही. पण दारू नसतानाचा अहंकार एवढा प्रचंड वाढलेला होता. सगळा मीपणा, 87 किलो झालेलो, सगळं म्हणजे हातापायाच्या बोटांमध्ये अंगठ्या, परत सगळं गेलेली प्रॉपर्टी आलती, कामाच्या ठिकाणी बसणं सुरू झालं, काम सुरू झालं, सगळं व्यवस्थिशीर सुरू. पण मेंदूनी, म्हणजे त्या काळात माझ्या मिसेसचं बोलणं असायचं की तुम्ही दारू पिताना बरे होते. हा म्हणजे काय असेल विकृत, म्हणजे विचार करा, विचित्र नाही, विकृत शब्द करेक्ट आहे. आणि त्या दरम्यान मला परत त्रास सुरू झाला ओव्हरवेटचा. मला दम लागायला लागला, मला 10 पायऱ्या चढल्या तरी कसं तरी व्हायला लागलं, ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली. आणि हे सगळं मी माझे क्लोज वन जे 1-2 मित्र होते त्यांना मी शेअर केलं. माझा नितीन सोनगिरकर, जयेश मोहन असे 2-3 छान मित्र आहेत, त्यांना पैकी एकाला मी शेअर केलं की जो थोडं समजून घेण्यासारखं आहे, मला उलटं उत्तर नाही देणार. मला वाटलं तो औषध सांगेल, पण त्यांनी व्यायामाचा एक पल्ला सांगितला. व्यायामाचा माझा काहीच संबंध नाही. 8वी 9वी 10वी मी 3 वर्ष पेपर टाकलेले परिस्थितीमुळे. म्हणजे माझा सायकलचा संबंध तेवढाच आलेला. व्यायाम म्हणलं ठीक आहे, पैसे होते, मी वर्षभर डॉक्टर शोधले, ते जे काही विकणारे असतात, अमुक प्रोडक्ट खाल्लं की बरं होईल, अमुक पिलं की बरं होईल. पण त्यांनी काही फरक पडला नाही. कारण ते लोक पण स्लाइडली सांगायचे यासोबत व्यायाम करावा लागेल. मी व्यायाम सोडून सगळं करायचो. आणि एक पिरियड असा आला की बरेचसे पैसे गेले. मग सेम ते दारू सारखंच झालं की दारू सोडायसाठी मी डॉक्टरकडे जायचो, औषधं घ्यायचो. मी नाशिकला एक ठिकाणी जाऊन ऑपरेशन पण झालेलं आहे माझं, की ते दारू सोडवायसाठी ऑपरेशन करतात. हा, चांगल्या स्कीम आहेत अशा की ज्याच्यामुळं मरतात लोक. हा रिॲक्शन होतं. त्यानंतर ते समथिंग काहीतरी औषध गोळी असते, ती तेवढ्या दिवस डिझॉल्व्ह होत नाही शरीरात. तो त्याच्या इन बिटवीन त्या पिरियडमध्ये दारू गेली पोटात तर रिॲक्शन्स होतात, उलट्या होतात. आता ज्याला सहन झालं ठीक आहे, ज्याला सहन नाही झालं तो मरतो. मी नाही मेलो हे माझं नशीब. तसंच मी काहीतरी दारू पित नसताना, व्यसनात नसताना सुद्धा तेच प्रकार करायला गेलो. शॉर्टकट लाभला नाही, नशीब. कारण मी आज बघतोय की लोक खूप काही वजन कमी करायचं शॉर्टकट घेऊन द्या वगैरे जातात. आणि मी व्यायाम सुरू केला असं म्हणण्यापेक्षा माझा व्यायाम सुरू झाला. आणि तो व्यायाम एवढा छान सुरू झाला की 6-7 महिन्यातच मला 21 किलोचं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की मी जवळपास 18-20च्या टप्प्यात आलो आणि मी 61 किलोपर्यंत पोहोचलो. 15 पूर्ण झालो होतो. आणि मी तिथून रनिंगच्या एरियामध्ये आलो. रनिंग मला आवडायला लागली. हे धावून तुम्ही एवढं वजन ना यात एरोबिक्स आला, योगा आला, सगळं आलं, मध्ये धावणं पण आलं. पण मला धावण्याची सवय, माझं वजन जेव्हा 60 कम्प्लीट माझं टार्गेट होतं, खूप वजन कमी होतं, ते झाल्यानंतर धावण्याची सुरुवात झाली ती. आणि तो धावण्याचा एवढा मल्टिपल भाग झाला की मी माझा पहिला रन जर 2014 मध्ये 5 किलोमीटर ते 7 किलोमीटरचा होता, मी तुम्हाला सांगतो 2018 मध्ये मी 100 मैल धावलेलो आहे. नाशिक ते ठाणे, तुमच्या ठाण्यापर्यंत पळत आलेलो आहे. 100 मैल 28 तासात पळालोय. त्या 100 मैलाचा एक किस्सा वेगळा आहे की मला ते 100 किलोमीटर वाटले होते. मला तेव्हा लक्षातच नव्हते आले 100 मैल म्हणजे ते 161 असतं. इथं माझा अशिक्षितपणा नडला. आणि अशा बऱ्याचशा रेसेस, तुम्ही आता जे आयर्नमॅन म्हणले, माझं रनिंग छान वाढलं, म्हणजे आकडे वाढले. मला त्यात थोडं टेक्निकली कसं पळावं ह्याचं थोडंसं छंद लागला की अजून छान कसं होईल. सायकलिंग जुडलं त्यासोबत. आणि रनिंग सायकलिंग जुडलेलं असताना पुण्यातले अनिर्बन मुखर्जी आणि माझा औरंगाबादला छान मित्र आहे आजच्या संभाजीनगरला परवेज, ह्या दोघांच्या बोलण्यात मला ट्रायथलॉन हा शब्द कळला की ट्रायथलॉन सुद्धा एक गेम असतो ज्यात सायकलिंग रनिंग आहे, तर म्हणजे स्विम सायकल रन असं त्याचं कॉम्बिनेशन असतं. आणि मी पहिला अटेम्प्ट करायला भोरला गेलो. संभाजीनगरहून भोर, ते माझी I-20 कार, त्याच्यावरती सायकल लटकवलेली, आणि ते तिथं जाऊन ऑलिम्पिक डिस्टन्स असतो एक, तो केला. आणि त्या सगळ्या ह्याच्यात आल्यानंतर मला कळलं की आयर्नमॅन एक अटेम्प्ट असतो, ट्रायथलॉनचा सगळ्यात मोठा भाग असतो, ज्यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग ओपन वॉटरमध्ये, समुद्र किंवा तलावात, 180 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर 42 किलोमीटर रनिंग, हे सलग करायचं असतं. आणि ह्याला 16 तास ते 17 तास असा टाईम देशानुसार दिलेला असतो, त्या कॉन्टिनेंटनुसार, त्याच्या तिथल्या वातावरणानुसार. हायर साईड 17 तास असतो आणि त्यात तो पूर्ण करायचा असतो. मी पहिला अटेम्प्ट केला 2018ला हॅम्बर्ग जर्मनी येथे, 19 कोपेनहेगन डेन्मार्क, 20-21 कोविड होता, 22 इस्टोनिया, 23 टॅलिन इस्टोनिया,
24 इटली, वा. 25 मुलासोबत, म्हणजे माझे 5 अटेम्प्ट झाले. 2025ला मी आणि मुलगा दोघं जण आम्ही डेन्मार्क ह्याच वर्षी सॉरी डेन्मार्कमध्ये कलमार स्वीडनला गेलो. माझं म्हणजे स्वीडनला त्यांनी पूर्ण केलं, मला पायाला इंजुरी झाली त्यामुळे माझं 6वा अटेम्प्ट राहिला अर्ध्यातच. पण त्यात मी डबल जिंकलो की माझ्या 21 वर्षाच्या मुलांनी फुल आयर्नमॅन कम्प्लीट केलं. खरी गोष्ट. म्हणजे ही तुम्ही बघा ना, माझं मी किती श्रीमंत झालो अचानक. खरी गोष्ट. की व्यसन थांबलं, कुटुंब ठीक आहे, मी ते जुनं रिकवर जरी नाही करू शकलं तर आज जेवढी मिळकत आहे प्रेमाची तीच सांभाळून ठेवता आली. आणि मुलांनी हे करतोय. आत्ताच थोड्या वेळ पहिले सुरुवात जो तुम्ही छान विषय काढला की पोरं काय करतायत, तर तो आरसा जो घरात चालू आहे तेच अनुकरण करताय, हे मला मोठं गिफ्ट मिळालं. आणि कोणत्याच अँगलमध्ये मी त्याच्यावर ठीक आहे थोडासा प्रयत्न केला त्यांनी करावं, पण त्यांनी बघून बघून त्याला ते आवडलं. त्यातनं एक व्यवसाय निर्माण झाला. आज तो BBA करतोय. आमचं एक छोटं सायकल स्टोअर आहे. त्या सायकल स्टोअरमध्ये त्याचं इंटर्नशिप चालू आहे असं माझं समज आहे की तो सेकंड इयर BBA बिझनेस मॅनेजमेंट स्वतःच त्या व्यवसायाला मन लावून करतोय. आणि एक छानपैकी त्यांनी त्या सगळ्या क्षेत्रात इन्व्हॉल्व आहे. म्हणजे कॉलेज, व्यवसाय आणि ह्या ही सगळी इन्कम जी आहे ना ही वर्तणुकीत नाही. बरं काय झालं, ह्या सगळ्या ह्याच्यात आपोआपच त्या आयर्नमॅन केल्यामुळं मी सायकलिंगचे इव्हेंट 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, 600 किलोमीटरचे जे लॉंग डिस्टन्स इंड्युरन्स सायकलिंग असते हे मी एका वर्षात 3 वेळा तिन्ही डिस्टन्स हे 4 डिस्टन्स ट्राईस केलेले एका वर्षात. मग हे पाहून त्यांनी 200 किलोमीटरचे सायकलिंग अटेम्प्ट केलं. मग हे कॉपी पेस्ट होत गेलं घरात. मुलगी धावती 10-1 किलोमीटरपर्यंत. माझी मिसेस तर खूप वर्षांपासून योग शिक्षिका आहे. आमच्या घरात शेजारी साईबाबाचं मंदिर आहे, तिथं ती तिच्या मैत्रिणी 50-50 जणी योगा घेतात निशुल्क. हे वातावरणच बदललं. म्हणजे समाजात तुम्ही हा भाग बघा ना की एक घरात जिथे रात्रंदिवस दुःखाचं आणि सुतकी वातावरण होतं, 12 महिने शिमगा, दिवाळीच्या दिवशी पण शिमगाच असं वातावरण, तिथं हे वातावरण आहे आज की घरात सगळं फिटनेस, चांगल्या गोष्टींवर, देवदिकाचं सगळ्या गोष्टी होतात. माझी मिसेस खूप जास्त ते सगळं पाळते आणि आम्ही त्याच्यामुळे ब्लेस आहोत. आम्ही कमी पडतो घरातल्या बाकीला. हे सगळं होऊ शकतं. ह्यात कॉन्ट्रीब्युशन आहे चांगल्या सराउंडिंगची. आणि चांगलं सराउंडिंग कसं निवडावं ह्याची कोणती शाळा नाही आहे. ते मी जे वागल ना, मी दारू पिणं सुरू केलं तर माझं सराउंडिंग दारूचं होतं. ते लोक वाईट नाही आहे, ज्याला जमते त्याने प्यावा. मला जमत नाही आहे. बऱ्याचशे ठिकाणी जेव्हा गप्पा होतात ना तर तिथं सर्टन एक शब्द असा निघतो की दारू पिणं एवढं वाईट आहे तर सरकार का बंद करत नाही आहे. दारू पिणं वाईट आहे का नाही ते मला सांगायचा अधिकार नाही आहे. दारू विकणं चाललंय नाही चाललंय एवढा मोठा व्यक्ती मी नाहीच की त्याचं कॅल्क्युलेशन महसूल काढायला. मला एक कळतं, एक तेलकट वडापाव तुम्हाला पचतोय, मला नाही पचत आहे, मला खोकला सुरू होतोय. एवढंच सिम्पल आहे. ह्याच्या पुढचं जाऊन जर सांगायचंय, तुम्ही साखर खाऊ शकता, साखरेचा चहा पिऊ शकता. आणि मला 8 दिवसापूर्वी डॉक्टरने सांगितलं की घोरपडे तुम्हाला इनिशियल डायबिटीजची सुरुवात झालेली आहे, फर्स्ट फेजमध्ये आहात तुम्ही, ते प्री डायबेटिक म्हणतात. तर आता तुम्हाला साखर खायची की नाही तुम्ही ठरवायचं आहे का? नाही, मी खायची नाही आहे. सेम असंच माझं दारूबद्दल आहे. ज्याला दारूमुळे ज्याचं घरदार चांगलं आहे, अजून त्याच्या घराची वाटोळ झालेलं नाही आहे, ज्याचं धंदा चालू आहे, नोकरी चालू आहे, बायको सोडून गेलेलं नाही आहे, मुलं जागेवर आहे, सगळे शिक्षण करतात आणि तो व्यक्ती जो व्यसन करतो तोही वेळेवर घरी जातोय, सगळं करतोय. माझं त्याला दुजोरा नाही आहे, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. पण जो माझ्यासारखा व्यवसायात कोलमडल्या गेला, त्याची नोकरी गेली, जो आजारी पडतोय वारंवार, घरी दिवाळीच्या दिवशी सुतकी वातावरण, 12 महिने शिमगा, ताटात कमी, खाली अन्न जास्त पडते, भिंतीवर दिसते, काचेचे भांडे फुटलेले, अख्खी गल्लीत रस्ते आणि फक्त मलाच एकट्याला वाटतं की नाही मी ठीक आहे, तर काहीतरी बी नसते. अशा व्यक्तीला ह्यातनं बाहेर पडायची गरज आहे. आणि हेल्पिंग हँड आहेत. मला तुम्ही फोन करू शकता, मी काही मोठा समाजसेवक वगैरे नाही. ज्यांनी मला फरक पडला त्या गोष्टी मी तुम्हाला पर्सनली येऊन शेअर करेल. मी ह्यात सेवेत हा शब्द यासाठी वापरतोय का तर तुमच्यासारखेच काही लोकांनी मला पुनर्जन्म दिलेला आहे, या बाबतीत मदत करेल तर मी तिथं निशुल्क उपलब्ध आहे. माझं कामधंदा सोडून मी येऊ शकतो. खरंच खरी गोष्ट आहे. आणि मी म्हणेन की जसं तुम्हाला आधी दारूचं व्यसन होतं, तुम्हाला फिटनेसचं व्यसन लागलं आणि तुमच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तशा प्रकारे झाला असं मी म्हणेन. सर, एक मजेशीर प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की फिटनेसच्या जर्नीमध्ये तुम्ही जेव्हा आलात
तेव्हा त्याच्यासाठी जे हार्डवर्क तुम्ही केलं ते जास्त कठीण होतं की दारू सोडायला जे हार्डवर्क केलं ते जास्त कठीण नाही, होतं? ती तर माझी मजबुरी होती. हा. दारू सोडणं मजबुरी होती. मी आजही सांगेल, ऑन स्क्रीन सांगेल की मी खूप आनंदाने दारू वगैरे सोडली नाही. मला पहिल्या वर्षात असं वाटायचं की असं करू आपण की थोडं जमलं ना की थोडी थोडी पिऊ, बर थोडं जमल्यावर की आधी बघू की आपण ते माझी, कारण जुनं काळ होता ना की महिनाभर मी नाही प्यायचो. असे काहीतरी शब्द असायच्या, श्रावण मे नाही, न्यू इयर नाही, ते 10 दिवस चालायचा ना, तो तसा तो फ्रेज असायचा. मला या टाइमी सुद्धा, कारण शेवटी दारू काय आहे माहिती आहे का, जे मला कळलेलं, दारूडेपणा, व्यसनाधीनता हा एक आजार आहे. WHO ने डिक्लेअर केलेला, क्लिअर कट. पहिला एड्स, दुसरा कॅन्सर आणि तिसरा अल्कोहोलिझम हा डिझीज आहे. बाय बुक आहे, फक्त वाचनातनं बाजूला गेलेला आहे का, तर ह्याच्यावर खूप मोठे धंदे चालतात. म्हणजे एवढं क्लिअर आहे. हा व्यवसाय आहे ना, व्यवसाय. आणि मला काय म्हणायचं, जो विकतोय ना त्याची चूक नाही आहे. मी विकत घेऊन पितोय, मला अक्कल पाहिजे. बरोबर. तर व्यसनाधीनता आजार कसा आहे की तो डायरेक्ट मला माझ्या मेंदूवर काम करतो. हा डोक्याला झालेला आजार आहे, हा शरीराला झालेला आजार आहे. मला बोलता येत नाही. तेच मी पुढे विचारणार होती, शरीरात आणि मनामध्ये हे काय सिम्पटम्स तेव्हा? मनात म्हणजे जे नाही करायचं ना ते पहिले करून येणार. दारू पिलेला माणूस जे नाही करायची ती गोष्ट सगळ्यात आधी करतो. एकदम लहान बाळ असतं, तो अजान असतो, त्याला ह्या सॉकेटमध्ये हात नको घालू म्हणलं ना, तो बघतो आई बाबा कधी दूर होतं त्यांनी जाऊन सॉकेट. खरंय खरंय. तो खूप अजान असतो. मी अजान बनायचा प्रयत्न करतो दारू पिल्यावर. दारू पिल्यावर माझ्या कुवती बाहेरच्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. दारू पिणं आणि अतिमद्यपानाकडे जेव्हा वळतो तर माणूस, 2च रिझल्ट आहे मला होणारे, अकाली मृत्यू नाही तर ठार वेडेपणा. आणि ठार वेडेपणाच असतो होणारे ॲक्सिडेंट, रॅश ड्रायव्हिंग, शिवीगाळ करणे, हिंसाचार करणे, फिजिकल अब्यूज करणे घरात, हे सगळे वेडेपणाचे लक्षण आहे. तर दारू पिणं हा क्लिअरली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. कुठं तर आध्यात्मिकला कोणत्याही हळदी कुंकवाशी जोडू नका. आध्यात्मिक तिथं की जो एक टाइम होता ना, की मी तुम्हाला सुरुवातीलाच सुरू केलं की 18-20 वर्षाचे जे भाऊ लोक असायचे गल्लीतले मोठे आमच्यापेक्षा वयाने, त्यांना आम्ही घाबरायचो. काका मामा चाललाय रस्त्याने कुणाचाही मित्राचा तरी खाली मान असायची, कारण तो राईट होता, धरला की ठो असायचं तेव्हा. म्हणजे बिडी सिगरेट लय दूरची बात, असं काहीतरी टळलम करताना जर दिसलं तर मारायचे बिंदास. त्याच्या 4-5 वर्षात दारूमुळं एवढे निबरगट्ट झालो ना, एवढं निबरगट्ट मी झालो की मी माझ्या भावाच्या मित्रांसोबत दारू पिणं, मी कोणत्याही माझ्या सिनियर समोर दारू पिऊन जाणे, ह्याबद्दल मला लाज वाटाना. ही स्पिरिच्युअल बँकरप्सी आहे. मला माझ्या टॉपिक आहे स्पिरिच्युअल बँकरप्सी. मला माझ्या आईसमोर दारू पिऊन जा, नाही पिलोय, अरे तू चालता ये ना, तुला उभं राहता ये ना, मेडिकल करा माझं. आता उभंच राहता ये ना, तुझं मेडिकल कसं करायचं? हा निर्ढावलेपणा नव्हता, हा पागलपणा प्लस स्पिरिच्युअल बँकरप्सी. हा विचित्र भाग आहे. खरी गोष्ट आहे सर. बरेचदा युवकांमध्ये किंवा इन जनरल जे व्यसनाकडे जास्त झुकलेले आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मला सोडायचंय, पण कसं कंट्रोल होत नाहीये. 4 दिवस मी कसा बसा स्वतःला कंट्रोल करतोय, काय तर नवरात्र आहे, काय तर दिवाळी आहे किंवा इतर कुठले सण आहेत, पण त्याच्यानंतर मला असं होतं मी कधी ती गोष्ट घेतोय. काय नेमकं शरीरामध्ये होत असतं आणि मग अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे सर? क्रेविंग, गोड खायची इच्छा होती, गोड खायचं नसतं का तर स्लिम दिसायचं असतं. हा झालं एकदम साजूकचं उदाहरण. आता होतं काय, एकदा ती सवय लागली, पर्टिक्युलर टाइमवर ती गोष्ट नाही भेटली की थरकाप सुरू होतो, पूर्ण शरीर थरथर होतं. त्यामुळं शारीरिक प्रॉब्लेम आहे हा. मानसिक असं आहे की बोलताच, म्हणजे एक काळ असा होता की मी शांत असायचो, पिली की माझ्या एवढं कॉमेंटेटर कोण चांगलं नाही, मी कोणत्याही विषयावर बोलू शकत, म्हणजे पंतप्रधानपासून काय. मी आणि प्रत्येक व्यसनी माणूस ह्यात अडकून जातो. तर हे परत जर नाही दिलं ना तर खूप मोठं डॅमेज होतं, कारण ते तेवढं स्ट्रक्चर जाऊन तिथं क्लिक करतं. घड्याळाचा काटा तिथे गेला की ते सायरन वाजणार, ते सुरू होणार. संध्याकाळचा टाइम खास करून हा खूप डेंजरस असतो. 7-7:30, 5 पासूनच सुरुवात होऊन जाते. म्हणजे एक काळ असा होता माझा की दुपारी वातावरण, म्हणजे जानेवारी नेहमीचा असायचा, 1 जानेवारी से बंद, हा सगळ्यात डेंजर कार्यक्रम होतो. तो जानेवारी महिना म्हणजे खूपच मजेदार असतो. 1 जानेवारी पासून बंद, आणि ते 6, 7, 8, 10 आपण एक काम करू, संक्रांतीपर्यंत थोडंसं, संध्याकाळी थोडंसं, कोणालाच न कळत. आणि ते 15 एप्रिल 16 एप्रिल पासून तर जग जाहीर असायचं की ह्याचं परत तसंच झालेलं मामू. नाही होत. फिजिकल एलर्जी आणि बाकी ज्या काही शब्द आहेत ना, हे शब्द कितीही खेळू द्या, मी त्या त्रासात नाही गेलोय.
प्यावाच लागती हाच खरा शब्द आहे. बरं. आणि जे नाही पित ना त्यांना हे नाही कळत. आता मी त्यांची बाजू नाही घेते, पण खरी गोष्ट हा प्रॉब्लेम तसाच आहे. ह्याला इलाज काय तर इलाज सचाच नाही, पण सर्टन पिरियडसाठी एक 72 तास 3 दिवस सायंटिफिकली व्यसनी माणसाला डॉक्टराच्या उपचाराखाली ठेवावं, सानिध्यात ठेवावं. जो काही फॅमिली डॉक्टर आहे ना, ज्याच्याकडे मी नेहमी जातो, खास करून अशा वैद्यकीय माणसाकडं, वैद्याकडे, डॉक्टरकडे न्यावा मला. त्यांना माहीत असतं माझी बॉडी टेंडन्सी, त्यांना माझं नेहमीचं ECG माहीत असतं, मेडिकल हिस्ट्री सगळं जवळपास माहीत असतं. कारण माझ्यासारखा दारुड्यानं खूप घाबरट असतो, दाखवतो लय बहादूर, पण त्याची कधीही फाटते 2 मिनिटात. आणि थोडं दगदग वाढली की डॉक्टर बरं त्याला गोळ्याही पाठ असतात. मला गोळ्या पाठ होत्या, मला सगळं माहिती असायचं, कशावर काय घ्यायचं, कशावर काय. खूप उलट्या व्हायला लागल्या की मी एनर्जीचे डबे आणायचो, सगळं कळायचं. पण तो टाइम परत झाला की असं वाटायचं आता आपण रिकॉर्ड आपलं क्लिअर आहे, आप फिर सुरू करेंगे. आणि मेन फसवा आजार काय हा की आता मी तसं होऊ देणार नाही, हा लय मोठा गेम होऊन जातो. आणि हा येडेपणा आहे. छोटासा किस्सा सांगतो. घरी चाललो होतो, XYZ बारला बसलो होतो, तिथून घरी जायचं होतं. नेहमीचा बार, घराचं ठिकाण नेहमीचं. माझ्याकडे दुचाकी होती. संध्याकाळी दारू पिऊन निघालो, माझ्या रोजच्या कोटानुसार पिऊन निघालो आणि रस्त्यात पडलो. एक शॉर्टकट होता थोडासा, पडलो. आणि तो पडलो तर मला राग आला की आपण जन्मजात ड्रायव्हिंग करणारे एवढं म्हणजे डायरेक्ट. आणि आपण पडलो कसं काय, इन्सल्ट बिल झाला मला की आपण पडलोच कसं. मी घरी गेलो आणि मला दुसऱ्या दिवशीपर्यंत तो चक्कर डोक्यात चालू होता. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर जो तो टाइम माझा पर्टिक्युलर ऑफिस नंतर झाला, मी त्याच बारमध्ये गेलो, तोच बार होता, दारू पिलो आणि डोक्यातच की हा इन्सल्ट आहे आपला, असं कसं. त्याच रोडनी परत गेलो आणि एवढा वाईट पडलो की माझा हात तुटला. हा येडेपणा आहे दारू नंतरचा. आता ह्याला तुम्ही दुसरीकडं अप्लाय करा, भांडणावर. की काल माझं, तुम्ही पुरुष आहात, आपल्या दोघांची भांडणं झालीत ऑफिसमध्ये किंवा वस्तीमधले, आपण दोघं पण बऱ्यापैकी टुकार आहोत आणि आपल्या वस्तीमध्ये भांडणं झाले. आता ह्याला तुम्ही तिथं अप्लाय करा. हेच झालेला सीन की मी दुसऱ्या किती दिवसापर्यंत, कितीतरी पुढच्या दिवसापर्यंत डोक्यात ठेवतोय. हा रिलेट कुठं होतोय माहिती आहे का, माझ्या घरी भांडणं झालेत आणि मी ते ठेवले दुसऱ्या दिवशीपर्यंत. म्हणजे दुसऱ्या दिवशी माझ्या घरच्यांना, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी वाटतंय की भांडणं संपले, पण दारू, माझं मद्यपान, डोक्यात काय तो खुन्नस बदला. आणि हे सगळीकडे ॲप्लिकेबल आहे. शांत. आणि ह्याची तीव्रता प्रत्येकातली वेगवेगळी असती. कुणी महिना ध्यान ठेवतं आणि महिना रवंथ करतो त्या गोष्टीसोबत. चेहऱ्यावर हसरा चेहरा दाखवणार, पण हा क्रिमिनल भाग जो आहे तो चालू राहतो आणि खुन्नस वाढत जाते. जे काही आपण वाईट कृत्य बघतोय समाजातले, मोठी घरफोडी असो, बलात्कारासारखे घाणेरडे आणि वाईट गुन्हे असू द्या, ह्याला तुम्ही थोडंसं दुसऱ्या अँगलने बघितलं की त्याच्या आधी प्रचंड दारूचं सेवन असतं, मोठ्या पार्ट्या असतात आणि त्यानंतर ह्या कृत्य होतात. लाखात एक माणूस असतो की ह्या सगळ्या गोष्टी शुद्धीत करतो. शुद्धीत ह्या गोष्टी होत नाही किंवा ह्या गोष्टी करत नाही. आणि जो करतो तो प्रोफेशनल क्रिमिनल असतो असं मी म्हणू शकत. तोही भाग लाईफमधला एक झालेला आहे माझ्या तरुणपणातला, की ह्या सगळ्या गोष्टीतनं मीही गेलेलो आहे. आणि तेव्हा तेवढ्या अंमलात असावंच लागायचं. माझा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाआधी मी ट्रान्सपोर्टच्या नोकरीत होतो, तर बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट केसेस, ते आमचा कामाचा एक भाग होता की XYZ ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, एवढे मृत्यू झाले, मग तिथं जाऊन ते जे काही प्रोसेस असायची ती करावं लागायची. तर तिथं भाग असायचा की पिऊनच करावं लागायची, कारण ते सगळं दृश्य तसं असायचं. 96-97 मध्ये जर तुम्ही इमॅजिन करताल तर आजच्यासारखी काही स्वच्छता नावा भाग नव्हता तिथं. जसं आता उकिरड्यावर कचरा टाकत नाही, 96-97 मध्ये जर गेले तर उकिरड्यावर सगळ्या प्रकारचे कचरे टाकले जायचे. त्यामुळं तेव्हा दारू पिऊनच हे काम करावं लागायचं असं आम्ही स्वतःला मनवलं होतं. मग दारू पिऊन ते रक्तवाहीची सवय आणि ते सगळं ते हॅबिच्युअल होऊन जातं. आणि गुन्हेगारीतला सगळ्यात मोठा जर काही कांड असेल तो दारूच. दारूची सगळ्यात मोठी MLM चेन तुम्हाला सांगतो. दारूच नाही, बाकीच्या सगळ्या ड्राय जे पावडर, छोटे जे व्यवसाय, हे व्यवसाय बनवले गेलेत. मुलांना, शाळकरी मुलांना पेडलर बनवलं जातं, ट्रान्सपोर्ट एजंट बनवलं जातं. काहीच नसतं त्यांना. छोट्याशा सवयी लावायच्या आधी काय, जे मुलं कन्झ्युमच नाही करू शकत ह्या वयातले, त्यांना पैशाची, कारण पॉकेट मनी सगळेच जण नाही देऊ शकत. मुलांना 50-100 रुपयावर ते छोट्या पुड्या इकडे दे तिकडे दे, दप्तरात टाकून नाही, चेकिंग होत नाही. मूवीत बघतो तशाच प्रकारचे.
पोलीस खात्याकडे मी बोलणार नाही, मला घरी जायचं आहे. बट क्लिअर कटली ह्या सगळ्या गोष्टी तशाच होतात जशा आपण मूवीत बघतो. वेगळंच ते मुलं जेव्हा 11वी-12वीतले असतात, 15-16 वर्षाचे असतात, तेव्हा त्यांना ते चाखवल्या पण जातात. मग ते त्याचे ॲडिक्ट त्यांना करवल्या जातं फुकटमध्ये. ॲडिक्ट झाले की मग पैशाच्या बदल्यात तेव्हा पैसे नाही त्यांना, तेव्हा ते पाहिजे असतं. तुम्ही आता जो प्रश्न म्हणले की थोड्या वेळानंतर मला हवी असती, मग ते जेव्हा मला दिलं जातं त्याच्याबद्दल मला काम दिलं जातं. मग मी सगळं सोडून तो माझा बिन पैशाचा सामाजिक धंदा बनतो. बरोबर. आणि मी त्या व्यवसायात एवढा गुंफला जातो की एखादा संत महात्मा कसं म्हणतो की मी पैशाच्या मोहमायापासून दूर झालो, तसं ह्याच्यावर तोपर्यंत एवढे मोहमाया सोडून ह्याचा व्यवसाय घरदार ह्याचं तुटलंच असतं. एवढे गुन्हे नोंद झालेले असतात की त्यातनं बाहेर पडायसाठी त्याला ते करावं लागतं. आणि जास्त तर घटना, वाईट गुन्हे अशाच मुलांकडून करून पण घेतल्या जातात. का तर त्यांना त्याच्या मागं ब्लॅकमेल केलेलं असतं की इथून इथं हे जे पोहोचवल्याचं रेकॉर्ड आमच्याकडं आहे. दुसरी एक जी आजपर्यंत सगळीकडं हाईड झालेली गोष्ट आणि सगळ्यांना माहिती, तुम्हाला मला सगळ्यांना, पण ह्याच्यावर कुणीही ॲक्शन घेत नाही. आपल्याकडं बाहेरचे लोक येतात, बाहेर देशातले. मी कोणत्याही पर्टिक्युलर देशाचं नाव घेणार नाही, तो मला अधिकार नाही किंवा बरं नाही वाटणार कोणत्या पर्टिक्युलर प्रांत, समाज, धर्म, नावाबद्दल बोलणं हे योग्य नाही आहे स्क्रीनवर. पण आपला नियम एवढा चिंदी आहे ना की बाहेर देशातनं एक व्यक्ती येतो, इथं त्याच्यावर फालतोट केस होती आणि त्याचा परत जायचा मॅटर बंद होतो आणि तो इतर पण धंदा करतो व्यसनाचा. लोक बाहेर देशातले जे लोकांना ते आपल्या भारतापेक्षा गरीब आहेत, तिथं त्यांना नोकरी पाणी नाही, त्यांना भारतात ही खूप छान रोजगार योजना आहे. इथं येणे, गुन्हा करणे, चिंधीभर गुन्हा करणे साधा, म्हणजे 2 गुन्हेगार मिळून हे करतात. इथं येतात, एकमेकावर गुन्हा टाकतात, ह्या गुन्ह्यात त्यांच्यावर केसेस चालती. जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत भारताबाहेर जाता येत नाही. ऑलरेडी भारतातला नाहीये, तो भारतात आलाय आणि ह्या तारखांच्या दरम्यान तो व्यवसाय करतोय. पोलीस प्रोटेक्शन आहे बाहेर जाऊ नये म्हणून, आणि तो इथे येते. बरं, ह्या क्राईममध्ये परत त्याच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो त्याचे अजून इथं राहण्याचा पिरियड वाढतो, भारताबाहेर जाता येणार नाही. आणि हेच लोक इथं आपल्या हे एकदम सोपं आहे. पण ह्याला काय होते, आता मी पण व्हाईट कॉलर झालो ना, तर मला घाण नाही करायच्या हात. थोडं माझ्या हातावरच्या जिम्मेदाऱ्या, सामाजिक जिम्मेदाऱ्या आहे, कौटुंबिक जिम्मेदाऱ्या, मी घाबरणार ना, कारण मी कॉमन मॅन झालो आता. मी हात जर पहिला असतो आणि न दारू पिता एवढी ताकद माझ्यात आली असती ना, तर मी 2 मिनिटात नीट केलं असतं. पण हात बांधलेले सगळ्यांचेच, कुणाचे व्यवसायामुळं, कुणाचे पब्लिक इमेजमुळं, कुणाला ह्या घाणीतच पडायचं नाही किंवा कुणाला फक्त इलेक्शन पुरतं समोर यायचं तेवढं बोल, दुसऱ्यासाठी कुणाला काही करायचं नाही आहे. बट मी प्रॉमिस करतो तुम्हाला स्क्रीनवरच की एक पिरियड जेव्हा येईल ना की जेव्हा एक भौतिक जिम्मेदाऱ्यांपासून मी थोडा दूर होईल ना, तर मी ह्यात माझा फुल टाईम देणार आहे. आणि काही मला असंही फुकट मिळालेलं आयुष्य आहे, तर मला त्याची काही पर्वा नाही. मी काही हिरो नाही बनणार, पण मी हिडन हे सगळं काम करणार आहे, स्क्रीनवर न येता, समोर न येता, येत्या काही वर्षातच. खरं खरं, शुभेच्छा आणि त्या गोष्टीसाठी सर. जसा आपला विषय चालू होता की तलप लागते, या सगळ्या गोष्टी होतात. आता या सगळ्या गोष्टींवरती एखादी व्यक्ती असते की नाही, माझी खूप इच्छा आहे की ती गोष्ट बंद करायची, जमत नाहीये. मग त्यामध्ये व्यायाम जसा तुमच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट होता, तसं जर बाबा आता खूप मोठ्या स्पर्धांमध्ये सामील होणं नाही जमत असेल, तर दैनंदिन जीवनामध्ये अशा कुठले व्यायाम करू शकतो किंवा काय अशा गोष्टी आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो की एक हेल्दी लाईफकडे आपण थोडं झुकू? नाही, डेफिनेटली तुम्ही खूपच योग्य का बोलले माहिती का. ह्या म्हणजे रुटीन पॉडकास्टमधला डायलॉग असतो की हा खूप छान प्रश्न आहे, पण हा खूप छान प्रश्न यासाठी आहे की मी फक्त खूप भडक मॅटरबद्दल बोललो आतापर्यंत. पण ह्याची सुरुवात कुठून होती माहिती आहे का. माझं उदाहरण मी 100 वेळा शेअर केलेलं की 8वीत 1 घोट दारू पिलो होतो. कोणती दारू होती मला खरंच नाही माहीत, थम्सअप मध्ये मिक्स होती एवढं नक्की माहिती. धुळवड होती, थम्सअप दिला होता आणि माहिती होतं त्यात दारू आहे, पिली, काहीही झालं नाही. पण जे काही तारे चिंजिन झाले ते बरं वाटलं. 8वी ते 10वीच्या पिरियडमध्ये व्यसन नाही केलं आणि 10वी नंतर मी बऱ्यापैकी व्यसनात अडकलो. तो जो इनिशियल पिरियड असतो ना, आणि तुम्ही ज्या लोकांची गोष्ट करताय असे लोक आहेत की ज्यांना स्वतःबद्दल कळतं की अरे मी अडकतोय, हे खूप सुदैवी लोक आहे, हे फॉर्च्युनेट आहेत की त्यांना तर त्यांनी छोटा छोटा व्यायाम सुरू करावा. उदाहरणार्थ मला सिगरेट थांबवायची, बरोबर, आणि मी थोडंसं डॉक्टरी सल्ल्यानुसार, मी चैन स्मोकर नसावा असं माझं मत आहे, पण सुरुवात झाली आणि मला सिगरेट थांबवायची ना, तर मी रनिंग सुरू करावं. रनिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, रनिंगबद्दल कुणीही घाबरू नये. रनिंगचा अर्थ मला धावताना श्वास लागत नाहीये, माझ्यासोबतच्याशी मला बोलता येतोय, एवढी गती म्हणजे रनिंग. रनिंग म्हणजे हुसेन बोल्ट बनायचं नाही.
रनिंग म्हणजे मला इनिशियल जस्ट जॉगिंग करता आलं पाहिजे, फोटो व्हिडिओ काढला तर रन करतो असं दिसलं पाहिजे, मला श्वास छान घेता यायला पाहिजे. ही प्रॅक्टिस खूप लांब म्हणजे 10-15 दिवस केली ना तर चांगलं धावता पण येतं. या सातत्यामुळे होतं काय की मला सिगरेट पिऊन जर धावलो दुसऱ्या दिवशी तर त्रास होतो, जाणीव होती. रात्री दारू पिलेला असेल, सकाळी व्यायाम केला तर व्यायाम करता येत नाही. बरोबर. मॅक्झिमम केसेस, मॅक्झिमम ॲक्सिडेंट जे होतात फिजिकल फिटनेसवाल्यांचे फिजिकल फिटनेस सेंटरमध्ये किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना मॅक्झिमम ॲक्सिडेंट होतात. मी कुणालाही वैयक्तिक नाव ठेवू इच्छित नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी पडद्याआड असतात. मी सकाळी मरतोय तर मी रात्री काय केलं तुम्हाला काय माहीत, तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे आयर्नमॅन केलेलं आहे. पण जेव्हा अशी काहीतरी गोंधळ उडतो ना तेव्हा मी काहीतरी चुकलेलो असतो. बरोबर. आणि त्या चुका ह्याच कोणत्या तरी असतात. मग कुठेतरी मनामध्ये त्या जिम बद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल मग भीती वाटते, हा त्याच्यामुळे ते झालं. उद्याला मला सकाळी पोहताना काय झालं तर तुमच्या मनात हेच येणार, काय करायची गरज होती एवढी 5-5 किलोमीटर पोहतोय, पण मी रात्री काय कंझ्युम केलंय हे नाही माहितीये तुम्हाला. व्हेरी ट्रू. तर त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर मला स्वतःकडे लक्ष द्यायचंय. स्वार्थी बनणं खूप सोपं आहे. मला त्रास नाही झाला पाहिजे एवढंच वागायचंय. बरोबर. आणि ह्याला स्वार्थ म्हणतात. त्रास नाही झाला पाहिजे इन द सेन्स मला सकाळी उठलं ना मला आरशात बघून लाज नाही वाटली पाहिजे. मग ह्यात सगळं आलं. बरोबर. माझ्या कामाच्या ठिकाणाचं आलं, मी स्वतःशी खोटं नाही बोललेलो, मी कुणाला फसवलेलं नाही आहे. खूपच स्पिरिच्युअल होते बोलणं, पण हे गरजेचं आहे. तरच मी माझ्या इनिशियल व्यसनापासून दूर राहू शकेल. माझ्या हातातली सिगरेट माझ्या मुलाच्या हातात शोभून दिसेल का, ह्याचं उत्तर जर हा असेल बरोबर तर संपला विषय, आणि ह्याचं उत्तर जर नाही असेल तर संपला विषय. माझ्या हातातला ग्लास माझ्या अपत्याच्या हातात शोभून दिसेल का, ह्याचं उत्तर काढलं. आणि माझं तर सलाम आहे आजकालच्या काही पॅरेंट्सला किंवा काही लोकांना जे बेझिझकपणे स्क्रीनवर बोलतात आम्ही सगळे सोबत घेतो, मला बेस्ट आहे बाबा, तुम्हाला जमते, बेस्ट आहे. तशा लोकांना तर लखलाभ असो त्यांचं. हे सगळ्यात मोठे जिम्मेदार लोक आहेत समाज प्रबोधन करण्यात. त्यांचं भलं हो, पण कुठंतरी सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. स्क्रीनवर येऊन चुकीची गोष्ट जी कळते चूक आहे ती प्रमोट करतोय म्हणजे त्याच्यामागं काहीतरी स्पॉन्सरशिप आहे. एवढं सिम्पल आहे. खरी गोष्ट आहे. आता पुढे मला सर तुमच्या फिनिक्स सोशल वेलफेअर फाउंडेशनबद्दल बोलायचं आहे. त्याचे तुम्ही डायरेक्टर आहात, संस्थापक आहात. एकंदरीत काय ती योजना आहे, कल्पना आहे आणि त्यामार्फत काय काय केलं जातं सर? 2च मिनिटात मी, कारण तो माझा वैयक्तिक भाग नाही, माझा भाग असल्यामुळे मला कमीच सांगायचं आहे, ते चांगली गोष्ट नाही. मी आणि माझे 6 मित्र आम्ही मिळून विचार केला की माझं भलं झालं आणि माझ्यासोबत जुडलेले सगळे लोक असेच आहेत की ज्यांचा म्हणजे आम्ही 7 पैकी 4 जण असे आहोत की ज्यांचा पास्ट डार्क होता आणि आज सुदैवाने खूप छान चाललेले आहे. 1 डे ॲट ए टाइम. आम्ही सगळे एका दिवसाच्या पहिलूवर जगतो. आजचा दिवस चांगला जगायचा आहे, आजचा दिवस व्यसन नाही करायचं आहे, तर सगळं चांगलं. असं बऱ्याच टाईम झालं. मला जसं 16वं वर्ष, माझे काही मित्र आहेत यातले त्यांना 14, 13, 12 असे सगळे आम्ही सोबत असे 7 जण, ज्यात 3 फिमेलसुद्धा आहेत. झालं असं की 2017-18च्या दरम्यान आमची एका जागेवर नजर गेली की जो पडीक सुलभ शौचालय होतं बंद पडलेला आणि तिथं घाण होतीच, त्याशिवाय घाणेरड्या तिथं कृत्य व्हायच्या, दारू प्यायला बसायचे लोक. आता ह्या प्रवृत्ती थांबवणं कोणाच्या हातात नाही आहे, इम्पॉसिबल आहे. आपण फक्त कमेंट करू शकतो त्याच्यावर शाब्दिक, आणि काहीतरी करू म्हणलं आपण. एक तर माझ्या आवडीचा सब्जेक्ट ॲडिक्शन, दुसरा मला त्यातनं लाईफ मिळालेली, तर मग थोडंसं बिडिंगसारखं मी कॉर्पोरेशनमध्ये विनंती केली. आमच्या इथले जे आयुक्त आहेत आणि जे काय आजपर्यंत माझा अनुभव मागच्या 10 वर्षातला एवढा सुंदर आहे की लोक चांगलं काम, एवढे IPS IAS जे असतात ते विनाकारण नसतात, त्यांना अभ्यास असतो, त्यांना कळतं याचा काय स्वार्थ आहे आणि कशाचा काय स्वार्थ आहे. त्यांनी तो चाचपडला आणि त्यांनी आम्हाला त्या गोष्टीसाठी होकार दिला. एक नाममात्र 4-5 हजार भाड्यावरती जागा आम्ही तुम्हाला नियमात देऊ शकतो म्हणून त्यांनी दिली. आमचे मिनी ऑरेंज म्हणून एक पुण्याची एजन्सी आहे सायबर सिक्युरिटीचं काम करते, त्याचे अनिर्बन मुखर्जी म्हणून, त्यांनी आम्हाला फायनान्शियल हेल्प केली ह्या प्रोजेक्टला. आणि तिथं आज आम्ही एक वास्तू बनवली जिथे 40 मुली अभ्यास करतात. वरती आम्ही ध्यान साधना केंद्र, मेडिटेशन बाय ग्रेस ऑफ गॉड मला आवडतं. मी आणि माझे मुलगा, आम्ही मिसेस, आम्ही सगळे 2-2, 3-3 वेळा इगतपुरी जाऊन आलेलो, त्यामुळे तिथं आम्ही ध्यान केंद्र सुरू केलं. 1 तास ध्यान घ्यायचं रोज सकाळी, ते मुली आल्या योग्य किंवा आम्ही जे आहोत. आणि हा तिथं उपक्रम सुरू केला. मधला जो काळ असतो जेव्हा तिथं काही नसतं, तिथं आम्ही अवेअरनेस
ॲडिक्शनवरचे, वेगवेगळ्या महिलांच्या प्रश्नावरचे. एकदा आनंद नाडकर्णी सरसुद्धा 6 महिन्यापूर्वी येऊन गेले. त्यांनी ॲडिक्शनवर बोलले. हे उपक्रम तिथं राबवणं सुरू केलेले, संस्था चालू आहे. भविष्यात मेन फोकस आमचा व्यसनाधीनता, लिटरसी. काय आहे, जोपर्यंत ताई लोक शिकणार नाही तोपर्यंत काही खरं नाही. शिवशक्तीच मेन आहे. आणि दुसरं त्यासोबत त्यांना पुरुषांची साथ लागल तर ते निर्व्यसनी असावेत. बरोबर. फिमेल शिकली पाहिजे आणि मेल व्यसनातून निर्व्यसन झालं पाहिजे. त्या दोन्हीनेच देश काहीतरी बनल. लय मोठा शब्द आहे देश, पण म्हणावंच लागल. मी आता ज्यांचं नाव घेतलं ना, आमचे अनिर्बन मुखर्जी जे मित्र आहेत, त्यांनी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फ्रीवाली, मी म्हणून उल्लेख करतोय की यात इकॉनॉमिक्स नाही आहे. त्यांनी एक फ्रीवाली इन्स्टिट्यूट सुरू केली जिथं चांगले मुलं खेळाडूंना ते ट्रेन करतात पदरचे पैसे खर्च करून. आणि त्यांचा उद्देश आहे की ऑलिम्पिक्समध्ये जनगणमन बजवा देंगे. म्हणजे विचार करा, ह्या लेवलला लोक चाललेत चांगल्या कामाला. उद्देश काय ते जनगणमन. मला कोणत्या व्यक्तीला न्यायचं नाही, मला माझ्या क्षेत्रातला त्यांचं सरनेम सो अँड सो आहे म्हणून मला त्या स्टेटचा मुलगा, मला विदेशात जनगणमन वाजवायचे. हा तसा त्यांचा उद्देश आहे. तसाच माझा एक छोटासा उद्देश आहे की मला माझं शहर निर्व्यसनी करायसाठी अवेअरनेस करायचं आहे. मला कोणत्याही दारूचं दुकान बंद नाही करायचं आहे, तो माझं काम नाही आहे. मला कुठं दारूबंदी किंवा दारू पकडून नाही द्यायची अवैध, ते माझं काम नाही. पण जो त्यात अडकलाय, ज्याची इच्छा बाहेर निघायची आहे, त्याला माझ्या अनुभवातून हेल्प करून की भाई माझ्यासारखी होपलेस केस आज जर मेन स्ट्रीममध्ये सिटीजन अगेन म्हणून येऊ शकते तर कुणीही येऊ शकतं. माझी दारू थांबू शकते ना, मी तुम्हाला लिहून देतो, जगात कुणाची थांबू शकते. खरं आहे सर. आणि बोलता बोलता तुम्ही उल्लेख केलात आनंद नाडकर्णींचा. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संलग्न आहात आणि त्यांचा शिष्य आहे. बरोबर. व्हर्च्युअल शिष्य होतो, नंतर फिजिकल शिष्य आहे. आणि मी त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आनंद नाडकर्णी सर व्यक्ती नाहीच आहे, ते एक विचार आहे. आणि त्यांचे विचार आपल्या समाजाला पोषक आहेत. समाज प्रबोधन करायसाठी त्या माणसाचं आयुष्य त्या माणसाने जोपासलेलं आहे. त्यांच्याकडून आलेल्या विचारांना थोड्या अंशामध्ये का न हो पुढं न्यायसाठी मी आयुष्यभर काम करेल. अगेन रिपीट करेल की हा माझा पुनर्जन्म आहे ह्याच अशा लोकांमुळं. त्यामुळं हा त्यांनाच समर्पित आहे. 1-2 वर्षाची गोष्ट, माझ्या दोन्ही लेकींचं लग्न झालं की मी 100% समर्पित आहे. खरी गोष्ट आहे सर. आता आपण अगदी उत्तरार्धात येतोय सर, पण आता आपली ही सगळी तरुण पिढी आहे, आपले ऑडियन्स तुम्हाला बघताय आणि त्याच्यामध्ये पुरुषही आहे, स्त्रियाही आहेत, अगदी टीनेजर्ससुद्धा आहेत. या सगळ्यांना एक हेल्दी लाईफ जगण्यासाठी फिटनेसच्या दृष्टिकोनातूनही आणि व्यसनमुक्तीच्या दृष्टिकोनातूनही जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल किंवा अमुक सवयी किंवा अमुक टिप्स तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला एक हेल्दी लाईफकडे तुम्ही वळू शकता. आणि जसं पूर्वीही आपण म्हटलं की ज्यांना खरंच मनापासून वाटतं की ही लागलेली वाईट सवय मला सोडायची आणि मला एक छान आयुष्य जगायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काय टिप्स? माझी रिक्वेस्ट राहील, टिप्स देण्याएवढा मी मोठं नाही. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, माझ्यापेक्षा लहान असणाऱ्यांना, माझ्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या सगळ्यांना विनंती हीच आहे. काय आहे, हे मूवीत बघायला खूप सोपं आहे, सिरियलमध्ये बघायला खूप सोपं आहे, पण स्वतःवर जेव्हा येतं तेव्हा काहीही राहत नाही. मी त्यातनं गेलेलो आहे. नॉर्मल आहे, 24 तासाचे दिवस, 10 तास झोपून असतो मी. आपण सर्व 16 तासाचं किंवा 14 तासाचं गणित करायचं आहे. 6-7 तास ते 8 तास किंवा त्यापेक्षा जास्त कामच करावं लागतं. कोणत्याही स्तराला असो, कितीही आर्थिक खालच्या स्तरावर असो, आर्थिक किती वरच्या स्तरावर, 8 ते 10 तास काम, 4 तासाचं नियोजन करायचं आहे. 1 तास व्यायाम, जो आवडतो, जो येतो तो व्यायाम. पायी चाला, काही नसेल येत तर कानात हेडफोन टाका, सुरक्षित ठिकाणी पायी चाला. रनिंग तर बेस्ट आहे. सायकल असेल, कशीही सायकल चालवा, आपोआप तुम्हाला एक दिवशी चांगली सायकल चालवता येईल. आवडता खेळ, आवडता एक काहीतरी, म्हणून कुणाला गाणं आवडत असेल, कुणाला एखादं वाद्य, संगीत, आवडीचा एक भाग. आणि स्वच्छतेला 1 तास, स्वच्छतेत घर आलं. कारण सोबरिटी बिगिन्स फ्रॉम होम. एनिथिंग जी मला बदलायचे ना, त्याची सुरुवात घरापासून. 1 तास घरात काही न करता मी बसतो बरं का, 1 तास घरात बसा. राहिला 1 तास तो तुमच्या मनाने काही वागा. एखादं व्यसन असेल, सोडायची इच्छा असेल, खूप टोकाला पोहोचले, पब्लिकली तुम्हाला कनेक्ट व्हायचं नसेल, गार्गीताई सोमर आहे यांचा कमेंट्समध्ये यांना तुम्ही कनेक्ट होऊ शकता. लोकमत खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही त्यांना कनेक्ट व्हा. मी त्यांच्या थ्रू तुम्हाला माझे अनुभव शेअर करेल. तुम्ही समोर येऊ शकत नसाल, मी तुमच्याकडे, तुमच्या घरी येऊन तुम्हाला माझ्या अनुभवातनं काय मदत होऊ शकते ती करायला तयार आहे. निनावी, बिना पैशाची, मला काही नकोच आहे. तुम्ही
वाटतंय की इनिशियल मोडला आहात तर डेफिनेटली डॉक्टरी सल्ला घ्या. तुम्ही एक्स्ट्रीम मोडला आहात, पहिले वैद्यकीय सल्ला हाच महत्त्वाचा. कोणताही जादूटोणा, बाबा बुवा, बुक्का, पाणी, तेल, ऑपरेशन असं ह्या दारू किंवा कोणत्याही व्यसनावर इलाज नसतो. याच्यावर शास्त्रीय दृष्टिकोनातूनच जावं लागतं. अतिरेक वाटतंय तुम्ही चांगले आता जसं आनंद नाडकर्णी सर, मुक्ताताई पुंतांबेकर असे बरेच जण ह्या सेवेत आहेत. मी कोणत्याही गोष्टींचं किंवा कोणत्याही नाव म्हणतो ना टायटलचं प्रमोशन न करून चांगल्या विचारांचं प्रमोशन करतोय आणि मी फ्री आहे. मला तुम्ही कधीही पर्सनल माझा नंबरसुद्धा आहे, गुगलवर नितीन घोरपडे लिहा, माझा नाव नंबर पत्ता सगळं येतो आहे. यातनं दूर व्हा. चांगलं आयुष्य तुमची वाट बघते. कोणत्याही वयोगटात असू द्या, राहिलेलं आयुष्य चांगलं जगायसाठी मजा आहे. फक्त एक दिवसाचा प्रण घ्यायचा आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर होणार नाही आहे माझ्याकडून. 1 दिवसाचा. आज सकाळी उठल्यावर आज संध्याकाळपर्यंत मी काल केलेल्या चुका नाही करणार. आज न चुकण्याचा प्रयत्न करेल. थोडा चुकलो तर सगळ्यात पहिले स्वतःला माफ करेल. ज्याच्यासाठी चूक झाली, ज्याची चूक झाली त्याची माफी मागण्याचा स्लाइडली सॉरी खूपच छोटासा शब्द आहे, सिम्पल. आणि सगळ्यात पहिले तर मी सोडून द्यायला शिकलं पाहिजे. मी जोपर्यंत लेट गो करत नाही ना, इट्स ओके, ठीक आहे ना, चुकलं माझं असो का दुसऱ्याचं असो, चुकलं ना परत प्रयत्न करू. सिम्पल आयुष्य, काही खूप मोठं तीर मारायचं नाही. 24 तास जगायचं आहे फक्त. आणि सकाळी झोप उघडली तर नवीन आयुष्य, फिरण्यास सुरुवात. मी काही खूप जास्त प्रवचन देण्यासारखं नाही, पण एवढं नक्की सांगेल की चांगलं आयुष्य जगायसाठी निर्व्यसनी राहणं खूप महत्त्वाचं आहे. आवाक्यात आहे तोपर्यंत खूप सोपं आहे. आवाक्याच्या बाहेर गेल्यावर सुद्धा होईल. माझी दारू सुटली आहे ना, माझी दारू थांबली आहे ना, जगात कोणाचीही दारू, कोणाचंही व्यसन थांबू शकतं. कोणतीही केस ही गॉन केस नसती. होप तिथूनच सुरू होतो जिथून होपलेसपणा सुरू होतो. वा, खरी गोष्ट आहे सर. म्हणजे अगदी तुमचा जो काही आयुष्याचा अनुभव आहे, मी म्हणेन की ही प्रश्न उत्तरांची सरबत्ती नव्हती, तर आपण तो अनुभव शेअर केला. आणि मला असं वाटतं तुम्ही आदर्श उगाचच नाही आहात, कारण अनेकांसाठी मी म्हणेन, कारण तुमची जी स्टोरी आहे ती खूप इन्स्पायर करणारी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुमची दारू सुटू शकते तर जगातल्या कोणाचीही सुटू शकते. ती मनापासून ती तयारी असली पाहिजे असं मला वाटतं. आणि सर खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. लोकमत सखीचा तुम्ही नाही सर, लोकमत सखीचा तुम्ही भाग झाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे सर. आणि अगेन जसं सरही तुम्हाला म्हणाले की तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, सरांशी जर तुम्हाला जोडलं जायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ. सरांपर्यंत पोहोचणार कसं हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. आणि बाकी हा संपूर्ण एपिसोड तुम्हाला कसा वाटला, आमच्या गप्पा कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.